गुणोत्तरो दक्षिणदिक्स्थितोऽपि शय्याश्रितोऽपि द्विषतामशय्यः वर्वर्ती सर्वतुषु रम्यरूपदेशो महाराष्ट्रमिति प्रसिद्धः. याचा अन्वय बघूयात. दक्षिणदिक्स्थितः अपि गुणोत्तरः शय्याश्रितः अपि द्विषताम् असह्यः सर्वतुषु रम्यरूपः देशः महाराष्ट्रमिति प्रसिद्धः वर्वर्ती. याचा अर्थ आहे, महाराष्ट्र देश जरी दक्षिण दिशेला असला तरी तो गुणांनी श्रेष्ठ आहे. सह्य पर्वताचा आश्रय घेतलेला महाराष्ट्र शत्रूंना जिंकण्यास असमर्थ आहे. सर्व ऋतूंमध्ये अतिशय रमणीय असणारा असा महाराष्ट्र देश अतिशय प्रसिद्ध आहे. दुसरा कालिदास असा सर्वोच्च पुरस्कार मिळवलेल्या पंडित वसंत शेवडे महोदयांनी मोठ्या अभिमानाने श्री देवे देवेश्वर महाकाव्यम या पद्यात महाराष्ट्र देशाचे वर्णन केले आहे. ते अतिशय रोचक व सरळ आहे. महाराष्ट्र देशाने सह्याद्री पर्वताचा आश्रय घेतला आहे. दक्षिण दिशेत असणारा हा महाराष्ट्र शत्रूंना जिंकता येत नाही. या महाराष्ट्रात इयपतू नियमितपणे होतात. हा देश सर्व ऋतूंमध्ये रमणीय दिसतो. असा हा महाराष्ट्र देश खूप प्रसिद्ध आहे. यातून कवीचे शब्दसौष्ठव स्पष्ट होते. यात महाराष्ट्राचे वर्णन केलेले आहे. दुसरा श्लोक बघूयात. गोदावरी रोदसी रामचंद्र समाश्रयन् पंचवटीं मनोज्ञाम् उवास वन्यामवलम्ब्य वृत्तिं सहानुजो यत्र सुखम सदारः. याचा अन्वय आहे, यत्र गोदावरी रोदसी मनोज्ञां पंचवटी समाश्रयन् सहानुजः सदारः रामचंद्र वन्यां वृत्तिम् अवलंब्य सुखम उवास. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या मनोज्ञ अशा पंचवटीचा आश्रय घेऊन श्री रामचंद्र धाकटा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह वनवासी वृत्तीचा स्वीकार करून राहिले, सुखाने राहिले. पंचवटी हा नाशिक नगराचा एक भाग आहे. हा दंडाकारण्याचा एक भाग आहे असे मानतात. येथे अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. राम जेव्हा 14 वर्षे वनवासाला निघाला तेव्हा तो या गोदावरी तीरावरील पंचवटीमध्ये राहिला. वनवासी वृत्तीचा आश्रय घेऊन